हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आपला व्लॉगचा डे 2 आहे, म्हणजे गावच्या व्लॉगचा डे 2 आहे. आणि आज आहे ना, मी सकाळी ते ना 1 का 2 कैऱ्या आणलेल्या, तर त्याची एक रेसिपी बघितलेली मी छोटीशी टाईमपाससाठी. तर ती आज दाखवणार आहे बनवून. आणि आजचा व्लॉग थोडा लेट चालू होतं आहे, आता 11:30 होत आहेत, कारण माझा फोन सकाळी बघितला मी. तर काल रात्री चार्ज करून ठेवलेला, पण एवढा पण नव्हता, थोडीफारच होती, 20-25 होती. सकाळी तो पूर्ण डेटच झालेला ऑलमोस्ट. आणि एक व्हिडिओ पण एडिट करायचा होता मला, तर मी तो व्हिडिओ एडिट वगैरे केला 9:30 वाजेपर्यंत. त्यानंतर मग फोन चार्जिंग लावून मग मी गेलो पुढे, असंच फिरायला वगैरे गेलो. मग त्यानंतर आता त्याची चार्जिंग झाली, 11:30 आता वाजले. तर आता आपण ब्लॉग स्टार्ट करतो आहे. आता आपण गावच्या तिट्यावर आलो आहे. तिटा म्हणजे असे जे 3 रस्ते असतात ना, हा 1, हा 2 आणि हा 3, त्याला तिटा बोलतात. तिकडे मी आलो आहे, कारण आता मच्छीवाला यायचा टाईम झाला आहे ना. तर मग मम्मी आता त्यांना माहिती नसतं आम्ही ह्या साईडला म्हणजे मुंबईला राहतो ना, तर त्यांना माहिती नसतं आम्ही गावी आलो आहे का नाही. म्हणून मग ते लोक त्या साईडला येत नाही, तर त्यांना तेवढं येऊन जाणं म्हणजे असं वाया जातं ना त्यांचं. म्हणून मग आता मी त्यांना घ्यायला इकडे आलो आहे. मग ते इकडे आले की मग त्यांना घेऊन घरी जाणार मग. मित्रांनो, मी तिकडे मच्छीवाल्याची वाट बघत होतो आणि नंतर समजलं की तो कधीच येऊन गेला आहे. मी आता परत घरी आलो, 12 वाजायला आलेत. आणि जी बॅटरी डाऊन झाल्यावर की वाटते ना, इकडे 5 मिनटं जरी उन्हात उभं राहिलं तरी पण एकदम थकल्यासारखं होतं. आता येईन आणि इकडे आंघोळ करून ह्याच्या खाली, ही फेवरेट जागा आहे माझी. इकडे उभं राहून आंघोळ करायचं आणि वरून पाणी येतं. आता येऊन आंघोळ करून एकदम थंड घरी जाऊन मूवी वगैरे डाउनलोड केलेत ते बघेन आणि टाईमपास करेन. बाकी आज करण्यासारखं जास्त काहीच नाही आपल्याकडे. ब्लॉगमध्ये पण आज दाखवण्यासारखं काय नाही, फक्त ती एक मला रेसिपी दाखवायची होती म्हणून मी सकाळी ब्लॉग शूट करत होतो. तर ती पण दाखवतो. पहिले आंघोळ करून येतो मी, नंतर दाखवतो ती. आता आपण चाललो आहोत आंघोळ करायला. इथे नदी वगैरे नसल्यामुळे ना असंच आंघोळ करायला लागतं. आणि मम्मीच्या साईडला म्हणजे मम्मीच्या गावी आहे नदी, पण आता तर तिकडे पण कोण लोक आंघोळीला जात नाही, कारण तिकडे आता ते सगळं वाळू वगैरे काढून म्हणजे एकदम नदीला असे हे खोल झाले ना नदी. आता ते तिकडे पण कोण आंघोळीला जात नाही, तर मी आधी ते तिकडे म्हणून जायचो. हे बघा, ही आहे माझी जागा आंघोळ करायची. इकडे मी आंघोळ करत असतो. आणि हा एक चांगला दगड आहे, ह्याच्यावर सगळं ठेवायचं साबण वगैरे. असं साबण आणि एक टॉवेल घेऊन यायचं, ते ठेवायचं त्याच्यावर आणि आंघोळ करायची. पडता खाली ऑलमोस्ट. मी अशी आंघोळ करतो आहे कारण मला केस भिजवायचे नाही आहेत ना, म्हणून. मी आता आंघोळ वगैरे केली आहे आणि आता घरात जाऊया. आणि ती आंब्याची रेसिपी आहे, त्याच्यासाठी आपण आज ब्लॉग बनवतो आहे. तीवाली रेसिपी लवकरात लवकर करायला घेऊया, कारण मला पण आता जिभेला एकदम पाणी येते ते खाण्यासाठी, म्हणून. तर ती रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला हे सगळं सामान लागणार आहे. आणि बरं झालं मी ट्रायपॉड पण आणला होता पहिलाच, म्हणजे इकडे कुठेतरी ठेवून ते सगळं शूट वगैरे करायला येईल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं तर आपल्याला असा आंबा घ्यावा लागेल आणि तो धुवायचा व्हायला, म्हणजे कापायच्या आधी. तर मी धुवून वगैरे आणला आहे तो पहिला. म्हणून तर डायरेक्ट आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करू की म्हणजे कापून घेऊयाला. याचे असे छोटे पीस करून घ्यायचे आंब्याचे, आणि नंतर त्यामध्ये थोडासा मसाला टाकायचा. मी आता आंबा पूर्ण कापला नाही, कारण आंबा खूपच मोठा आहे ना, एवढा संपणार नाही आपल्याकडून. मसाला टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं, थोडंसं टाकायचं, जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढंच टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं. मसाला टाकून झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची. साखर थोडी जास्त टाकली ना की मग जो आंबटनेस असतो ना, म्हणजे जे आंबट लागतं आंबा, तो थोडासा कमी होऊन जातो.
हे सगळं टाकून झालं की मिक्स करायचं. हे बघा, हे मिक्स केल्यानंतर असं दिसतं. हे थांबा 1 मिनटं. हे बघा असं. आता आपण एक टेस्ट करून बघू. 1 मिनटं थांबा. असे एकदम साखर वगैरे भरायच्या आतमध्ये आणि साखर जास्त टाकली ना की त्यामुळे एकदम चांगलं लागतं, म्हणजे वेगळी टेस्ट येते साखरमुळे. असं पूर्ण झालं पाहिजे, ते मग असं खायचं. हा बघा, सॉरी, ही एक अशी कुत्री जिला आम्ही पाळली नाही, तरी पण ते आमच्याकडे येत असं. तुम्ही गणपतीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, चतुर्थीच्या टाईमला. हीच आहे ती. ही एवढी मस्त होती ना पहिली, नंतर हिच्या मालकाने जेव्हा हिला सोडून दिलं तेव्हा मग हिची अशी वाट लागली ना. ते एकदम पहिली एकदम गोरी गोरी होती. 2 वाजले आता आणि जेवायचा टाईम झाला आहे. तोपर्यंत मी इकडेच होतो बसून. असेच यूट्यूबवर थोडेफार व्लॉग्स बघितले. त्यामध्ये मी आता लास्ट टाईमपासून, म्हणजे मला माझ्या एका मित्राने सजेस्ट केलं होतं, स्नॅक्स गेमिंग म्हणून एक यूट्यूबर आहे, त्याचे व्लॉग बघायला. तर त्याचे मी व्लॉग्स बघितले. मी स्टार्टिंग केली त्याची जी कॉन्टिनेंटल GT जी बाईक त्यांनी घेतली होती त्याच्या मॉडिफिकेशन व्लॉग्सपासून. त्यानंतर मला त्या दिवशी एका माझ्या फीडमध्ये त्याचा एक व्लॉग आला, तो म्हणजे विराट कोहली सरसोबत त्यांनी एक कोलॅब केलेलं, म्हणजे एक प्रमोशन व्हिडिओ ॲड शूट होतं, तर ते गेलेलं. आणि लिटरली यार, म्हणजे त्या बंद्याने एवढं मॅनिफेस्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर मग तो भेटला वगैरे, ते एकदम चांगलं वाटलं बघून. तर तोच मी आता व्लॉग बघत होतो खूप वेळ. म्हणजे आता तो व्लॉग जस्ट संपला, तेवढं मला जेवायला बोलवलं. मी आता जेवायला जातो मग. तर आज जेवणात आहे डाळ, भात आणि बटाट्याची भजी. आणि मी बाहेर बसलो इकडे हवेत जेवायला. नाही नको. आणि मी इथे अंगणात बसलो, म्हणजे इकडे आहे ना, काल जी कवरं होती ना तिकडे काढून ठेवली, तिकडे बॅनर वगैरे काढून आपण इकडे बसलेलो म्हणून. म्हणजे इकडे बसला वगैरे जागा चांगली ना, म्हणून हवेत एकदम. इथे घरात टाईमपाससाठी काहीच नव्हतं, म्हणून आम्ही लोकांनी झोपा पण इकडे लावून घेतलं आहे. बघा, तर आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि जे आपण मुंबईला करायचो तेच इथे पण करतो आहे. रुटीन काय आपलं चेंज नाही होणार आहे. मी आता वॉकला चाललो आहे आणि मुंबईपेक्षा तरी इकडची जागा खूप चांगली आहे. म्हणजे जिकडे मी आता वॉकला जातो, बिकॉज आहे ना, इकडे माझ्याकडे 2 जागा आहेत. एक म्हणजे जिकडे आता चाललो आहे तिकडे, म्हणजेच आपण सकाळी जिकडे काजू काढायला जातो त्याच्या थोडं अलीकडे. आणि दुसरी जागा म्हणजे रेल्वे स्टेशन जे आहे आपलं, कुडाळ रेल्वे स्टेशन, तिकडे. तर ह्याच्या आधी पण मी तिकडेच जायचो खरं तर, पण नंतर म्हटलं की ते थोडं जास्तच लांब पडतं. पण एवढा काही इश्यू नाही होत. म्हणजे 10K स्टेप्स, 10K बरोबर, 10,000 स्टेप्स जे काय असतात ते आपले कंप्लीट होतातच. सो पण मी आज असं म्हटलं की जास्त कुठे लांब जात नाही, लवकरच फक्त इकडे जाईन. आणि मला थोडाफार नेटवर्कसाठी पण मला जायचं होतं, तर मी म्हटलं इकडेच जाईन जवळच्या जवळ, आणि आपलं काम पण होऊन जाईल. आणि घरात बसून राहिलो होतो दुपारपासून, तर वॉक पण होऊन जाईल. आणि घरात लिटरली यार एवढा कंटाळा पण येत नाही. थोडाफार येतो, बिकॉज TV नाही इकडे. आणि आहे पण तिचा तो सिग्नलचा लास्ट टाईम इश्यू झाला, तर त्यानंतर आम्ही परत TV चालूच नाही केली. कारण जसा पाऊस होतो तसं ह्याचं एंटीना इकडे फिरतं वगैरे वादळामध्ये वगैरे, मग त्यामुळे TV बंदच ठेवला. आणि मी इथे आलो आहे बघा, ती समोर जे ते 2 खांब दिसत आहेत ना, तिकडे मी जाणार आहे आता. तिकडे जाऊन एक दगड असतो ठेवलेला, त्या दगडावर जाऊन बसेन म्हणून. आणि काय नाही, समोरचा व्ह्यू एन्जॉय करेन. आणि आपल्याला काही आउटरीच मेसेजेस सेंड करायचे आहेत. काही क्रिएटर्सचे जीमेल किंवा मेल्स म्हणू शकतात, ते आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. सो ते आपण आता इकडे जाऊन करू. घरात पण करू शकतो, बट घरात एवढी रेंज येत नाही की त्या लोकांचे जीमेल्स वगैरे मला पाहता येतील. सो म्हणून म्हटलं की इकडे जातो. आणि एवढी पण संध्याकाळ झाली नाही, आता फक्त 5 वाजता आहे, काऊट पण अजून पडला नाही. तर म्हटलं मग इकडे जाऊन आपण आपलं काम करू. आता वाजत आहेत संध्याकाळचे 7, आणि माझे मित्र भेटलेले सगळे जुनेवाले, लॉकडाऊनच्या टाईमला जेव्हा मी इकडे राहायचो तेव्हाचे. तर मग
त्यांच्यासोबत बोलत वगैरे बसलो. तिकडेच टाईम गेला आणि तिकडे शूट पण काय करायला भेटलं नाही. गप्पा मारत बसलो. मग आता घरी आलो. त्याच्यातला एक आलेला मला सोडायला आता.